नमस्कार, पुणे डिजिटल मीडियामध्ये आपले स्वागत. महाशिवरात्रीनिमित्त पुणे येथे संत श्री शिवगंगामाई बार्शीकर ट्रस्टच्या वतीने भाविकांसाठी संतमाई सभागृह येथे 12 ज्योतिर्लिंग तसेच बाबा अमरनाथ यांची बर्फातील प्रतिकृती तयार करण्यात आली होती. दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी झाली असून संतमाई ट्रस्टच्या वतीने भाविकांना फराळ देण्यात आला व काशी विश्वनाथ मंदिर ट्रस्ट विषयी ट्रस्टी यांनी माहिती दिली. पुणे डिजिटल मीडियामध्ये आपले स्वागत. महाशिवरात्रीच्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आज आपण काशी विश्वेश्वरनाथ यांच्या मंदिरात आलेलो आहेत. आपण ट्रस्टी आहात, तर आज महाशिवरात्रीच्या शुभेच्छा निमित्त आपण सर्व शिवभक्तांना, महादेव भक्तांना काय सांगू इच्छिता? शिवशारनाथ सर्वांना. सर्वप्रथम मी काशी विश्वनाथकडे वंदन करून आपल्याला सांगतो की मी वयाच्या 5व्या वर्षापासून या मंदिरात येत आहे. तरी सर्वसाधारणतः 100 वर्षापूर्वीचं हे मंदिर आहे. मी आमच्या आजीबरोबर यायचो, कारण ह्या संत शिवगंगा देवी आहेत त्या बार्शीच्या होत्या. माझी आजी पण बार्शीची होती, तर त्यामुळे त्यांचा घनिष्ठ संबंध इतका होता की वर्षातले जवळजवळ 300 दिवस माझी आजी इथेच असायची. त्यामुळे आमची सेवा घडली त्यांची. आणि संघर्ष समितीचे अध्यक्ष माननीय श्री सुनीलजी रुकारी हे जे आज महाशिवरात्री निमित्त आज आपण या काशी विश्वेश्वर यांच्या मंदिरात इथे आलेलो आहेत. तर आपण महाशिवरात्रीच्या सुनील रुकारी सरांना यांना शुभेच्छा देऊयात. आणि आजच्या ज्या शुभ याच्यावर आपण नागरिकांना, जे शिवभक्त आज महादेवाचं प्रकट दिवस आहेत, महाशिवरात्री आहेत, त्यानिमित्त आपण माहिती द्या. माई या मंदिराच्या संस्थापिका आहेत. त्या गेल्या अनेक वर्षापासून ह्या इथं राहत होत्या. वास्तव्य त्यांचं इथं होतं आणि मग ते इथं वास्तव्य करत असताना त्यांनी इथं हे शिवलिंगाची स्थापना इथं केली. म्हणजे आता मगाशी सांगितलं एक जणांनी की 100 वर्ष या मंदिराला झालेली आहेत. ही वस्तुस्थिती म्हणजे आमची आई आजी सुद्धा इकडे नेहमी येत होते. आणि त्यावेळेला नंतर आमचे वडील ट्रस्टी झाले. वडिलांच्या नंतर मी ट्रस्टी झालो. मी जवळजवळ आता गेले 30-35 वर्ष इथं आहे. असं म्हणजे हे पुरातन मंदिर असल्यामुळं एक वेगळं आकर्षण ह्या भागातल्या लोकांना ह्या मंदिराचं आहे. आणि शिवलिंगाची मूर्ती ही अतिशय जागृत आहे असं लोक म्हणतात. आणि आम्हाला तर अनुभव त्याचा आहेच आहे, तो काय वेगळं म्हणण्याचं काही कारण नाही. पण इतर सुद्धा लोक म्हणतात की ह्या मंदिरात आलं की आम्हाला समाधान लागतं, इतर आमच्या काही गोष्टी मार्गी लागतात. तसं हे माईंनी हे केलेली ही शिवमूर्ती आणि अनेक वर्षापासून त्या इथं आहे. लोक येतात, भक्तिभावाने करतात. आम्ही सुद्धा ट्रस्टी गेले अनेक वर्षापासून इथं दर मंगळवारी, सोमवारी आणि गुरुवारी असा कार्यक्रम वेगवेगळे होत असतो. महिलांचं भजनी मंडळ होत असतात, अनेक काही कार्यक्रम होतात. सांस्कृतिक हॉल आम्ही गेल्या वर्षी निर्माण केलाय. लिंगाची ही संकल्पना कोणाची? हे आम्हा मंडळींची सगळी की चला आता आपण महाशिवरात्रीचा दरवर्षी आपण कार्यक्रम करतो, या वर्षी काहीतरी वेगळा कार्यक्रम करायचा. त्या निमित्ताने असंच आमच्या बैठकीमध्ये ठरलं की आपण 12 ज्योतिर्लिंगाची मूर्ती स्थापना इथं जर दर्शन लोकांना घडवलं तर जास्त सोयीचं होईल. आणि मग काही लोकांनी मग त्यांच्याशी चर्चा केली, कोठाळ्यांनी, तोडकरांनी. आणि मग त्याच्याबरोबर ते ठरलं की हा मनुष्य ही मूर्ती आपल्याला करून देणार आहे. आणि मग त्या दिवशी आपण असा कार्यक्रम मोठा करायचा. आज जो भव्य असा बाबा अमरनाथचं तुम्ही देखावं केलेला आहे, होय, त्यांना प्रकट केलंय बाबांना इथं, बर्फानी बाबांना. हो, खरंय. त्यात सर्व भाविकांना आपण सांगू इच्छितात की सर्वांनी येऊन इथं दर्शन घ्यावे. दर्शन घ्यावं. खरे. धन्यवाद. मी सर्व नागरिकांना एवढंच आवाहन करीन की महादेव हा जो आहे हा अगदी साधा भोळा देव आहे. हा देवांचा देव आहे आणि गुणवत्ता, व्यापकता आणि आक्रमकता म्हणजे तो वेळ प्रसंगी तांडव करणारा सुद्धा देव आहे. पण या सगळ्यांचं मिश्रण म्हणून किंवा या सगळ्यांची अनेक रूपं आहेत, महादेवाची अनेक रूपं आहेत. आणि प्रत्येक सर्वसामान्य माणसाला 12 ज्योतिर्लिंगाला जाता येत नाही किंवा दर्शनाला जाता येत नाही. त्यामुळे आम्ही असा एक थोडासा प्रयत्न केलाय की सगळ्यांना 12 ज्योतिर्लिंगांचं इथे दर्शन व्हावं. श्री संत शिवगंगा बार्शीकर ट्रस्ट निमित्त त्यांच्या वतीने आम्ही 12 ज्योतिर्लिंगाचा देखावा इथे केलेला आहे. आणि अमरनाथचा सुद्धा आम्ही इथे देखावा केलेला आहे, आपण बघू शकता. या खूप मोठा सोहळा हा साजरा होतो या ठिकाणी आणि आम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद या ठिकाणी मिळालेला आहे. आम्ही
म्हणजे फराळाचं सगळं ठेवलं आहे भोजनासाठी किंवा फराळ करण्यासाठी. आणि आम्ही आमच्या पद्धतीने होईल तेवढे सगळे प्रयत्न केले सगळ्यांना एकत्र आणण्याचा. दरवर्षीप्रमाणे आम्ही इथे इतक्या मोठ्या प्रमाणात उत्साह साजरा करतो. आज यावर्षी आम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद मिळतोय, त्यामुळे खूप आनंद होत आहे, मेहनतीला यश येत आहे आणि सगळं छान आनंदी वातावरण आहे इथे आज. त्यामुळे तुम्हाला पण खूप खूप शुभेच्छा डिजिटल पुणेला आणि पुणे डिजिटल चॅनलला खूप खूप शुभेच्छा. महादेवाची तुमच्यावरही कृपा राहो, तुमच्या चॅनलची आणि तुमची सगळ्यांची भरभराटी हो या शुभेच्छा. धन्यवाद. नमो पार्वती पते हर हर महादेव. धन्यवाद.